नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण कंटिन्युअस युनिव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन ह्याच्याबद्दल माहिती घेत असताना कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल कशाला म्हणायचं ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलसाठी जे आपण PDF प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन डिफाईन करतो ते आपण पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस युनिव्हेरिएट डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये डिस्ट्रीब्युशन फंक्शन किंवा त्यालाच क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF हे कशा पद्धतीनं काढलं जातं हे पाहणार आहोत. आता क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे सिम्पली तुमच्या एखाद्या पॉईंटपर्यंतची एकूण डेन्सिटी जी असते दॅट इज नथिंग बट दी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणायचं म्हणजे आपल्याला जर समजा T हा पॉईंट आहे आणि T ह्या पॉईंटच्या अबाउट तुम्हाला CDF काढायचं आहे, तर तुमच्या x ह्या रँडम व्हेरिएबलची रेंज जिथून सुरू होते तिथपासून ते T ह्या व्हॅल्यूपर्यंत जी काय तुमच्या त्या PDFच्या अंडर येणारा जो एरिया असेल दॅट होल एरिया इज नथिंग बट दी CDF. म्हणून a distribution function is defined in case of a continuous random variable analogous to that of discrete random variable. The summation is to be replaced by integration, and integration gives the whole density up to that point. So distribution function is an important entity in the field of statistical inference, reliability theory and live testing etc. आता याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय आहे तर लेट x बी अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल विथ PDF f of x. The distribution function or cumulative distribution function denoted by capital F of x. Capital F of x, small x जो आहे that denotes the point at which we have to find the cumulative distribution function. So basic difference between PDF and distribution function is PDF is denoted by small f of x and CDF is denoted by capital F of x, and it is defined as capital F of x is equal to probability that x is less than equal to small x, that capital X lies between or small x lies between मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. म्हणजेच तुम्ही जर समजा एक CDF तुम्ही काढणार आहात तर समजा एखादं तुमचं असं PDFचा हे ग्राफ आहे, हा y ॲक्सिस हा x ॲक्सिस. तर समजा अबाउट x किंवा अबाउट T म्हणूया, अबाउट T या पॉईंटला तुमचं काय करायचं आहे CDF काढायचं. तर अबाउट धिस पॉईंट ह्या पॉईंटपर्यंतचा जो सगळा एरिया आहे दॅट इज नथिंग बट युअर CDF. ह्याला आपण ह्या सगळ्या शेड केलेला एरिया आहे दॅट इज नथिंग बट दी CDF ॲट पॉईंट T. त्याला आपण कॅपिटल F ऑफ T असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे इथं एक्सच्या संदर्भामध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे, आपण ते टीच्या संदर्भानं सुद्धा घेऊ शकतो. आता हाच CDF जर तुम्हाला मांडायचं झालं तर तुम्ही कसं मांडणार आहात तर कॅपिटल F ऑफ T इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी दॅट x is less than or equal to t, where x lies between minus infinity to infinity, किंवा तो t जो आहे तो मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी मधलाच कुठला तरी तो पॉईंट आहे. त्या पॉईंटपासून तुमच्या रेंजच्या स्टार्टिंग पॉईंटपर्यंतचा जो सगळा एरिया आहे दॅट इज नथिंग बट युअर CDF.
ओके. सो तर तो एरिया जो आहे तो आपण फॉर्म्युलीनं किंवा इंटिग्रेशनच्या सिनॅरिओमध्ये जो दाखवतो तो इथं तो फॉर्म्युला लिहिलेला आहे. इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू एक्स एफ टी डी टी. एफ टी म्हणजे PDF ऑफ दॅट रँडम व्हेरिएबल इन द फॉर्म ऑफ टीच्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे. किंवा तुम्ही ॲट टीचं पॉईंटला जर तुम्ही CDF काढणार असाल तर ते इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू टी एफ ऑफ एक्स DX असं सुद्धा लिहू शकता. टी इज अ पॉईंट. इथं एक्स हा पॉईंट घेतलेला आहे तुमच्या रेंजमधला आणि त्यामध्ये थोडासा डिफरन्स दाखवण्यासाठी FT असं ते वापरलं आहे. सो सिम्पली लक्षात काय ठेवणार तुम्ही, ॲट पॉईंट टी किंवा ॲट पॉईंट एक्स जर तुम्हाला CDF काढायचं असेल तर त्या पॉईंटपासून तुमच्या स्टार्टिंग पॉईंटपर्यंत, रेंजच्या स्टार्टिंग पॉईंटपर्यंतच्या अंडर येणारा सगळा जो एरिया आहे तो सगळा एरिया म्हणजे तुमचा CDF असतो. दिस इज नथिंग बट दी कन्सेप्ट ऑफ CDF. आता हे वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युशनसाठी, वेगवेगळ्या PDF साठी तुम्ही हे CDF काढू शकता. आता इथे एक एक्झाम्पल आपण बघू. तर एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, ए रँडम व्हेरिएबल एक्स हॅज PDF एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू ई रेस टू -2x वेअर एक्स इज ग्रेटर दॅन 0 आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 अदरवाईज. फाइंड द डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं विचारलेलं आहे. आपल्याला त्याचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन फाइंड करायचं आहे. आता हे जे एफ ऑफ एक्स तुम्हाला दिलेलं आहे इथं, त्याला आपण FT जरी म्हटलं तर ते टीमध्ये कन्वर्ट होते. सो इथं फक्त फरक लक्षात यावा ह्यासाठी टीचं नोटेशन इथं वापरलेलं आहे. ओके. सो बाय डेफिनेशन एफ ऑफ एक्स इज नथिंग बट द इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू एक्स FT dt. आता FTच्या ठिकाणी आपण हे PDF जो आहे तो PDF आपण लिहिणार आहोत आणि इथं मायनस इन्फिनिटी इन जनरल रेंज लिहिलेली आहे. पण ह्या PDF साठी जी एक्सची रेंज स्टार्ट कुठून होते, 0 पासून होते. त्यामुळं नेक्स्ट पॉईंटला काय केलं, इथं ही रेंज 0 पासून स्टार्ट केलेली आहे इथं. सो इन जनरल आपण मायनस इन्फिनिटी टू एक्स लिहितो, परंतु पर्टिक्युलर एखाद्या एक्झाम्पलची रेंज जी असते व्हेरिएबलची ती वेगळ्या ठिकाणापासून सुरू होत असते. सो हिअर एक्स रेंज ऑफ एक्स स्टार्ट्स फ्रॉम दी 0. सो 0 इंटिग्रेशन 0 टू एक्स असं लिहिलं आहे आणि FT dt. सो 2 इंटू ई रेस टू -2t dt म्हणजे एक्स जो आहे तो टीमध्ये कन्वर्ट करून ते PDF लिहिलेलं आहे. आता 2 हा कॉन्स्टंट आहे, तो तुमच्या इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला आपण आणि ई रेस टू -2t dt इंटिग्रेशन आपण जर काढलं तर आपल्याला ते काय मिळते, हे ई रेस टू -2t अपॉन -2 अशा पद्धतीने तुम्हाला ते इंटिग्रेशन मिळेल. आणि सिन्स इट इज अ फायनाईट इंटिग्रल सो त्याचे लिमिट्स आपण 0 आणि x असे इथं लिहिलेले आहेत. सो आता तो तुमचा हा 2 जो आहे तो 2 आणि हा 2 कॅन्सल होईल आणि -1 तिथं शिल्लक राहील. आणि त्यानंतर लिमिट्स पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर अप्पर लिमिट आपण पहिल्यांदा पुट करतो मायनस लोअर लिमिट अशा पद्धतीनं ते होईल. सो ई रेस टू -2x पण तो मायनस आहे ऑलरेडी, कारण हा जो 2 आहे आणि हा 2 ज्या वेळेला कॅन्सल होतोय त्यातला जो मायनस आहे तो पहिल्यांदाच मायनस शिल्लक राहतोय तिथं. सो आपण जर लिमिट पुट केले तर काय होईल बघा, ई रेस टू -2x ओके मायनस आणि ऑलरेडी आपला जो मायनस आहे तो मायनस ई रेस टू 0. सो आता हा ई रेस टू 0 आहे तो 1 होईल आणि ई रेस टू 0 हा 1 झाल्यामुळं इथं जो -1 होणार आहे आणि -1 हा 1. सो इट विल बिकम अ +1. सो मायनस ई रेस टू -2x +1 होईल.
सो आपण ते डायरेक्टली काय लिहू शकतो असं 1 प्लस मायनस ई रेस टू मायनस 2x अशा पद्धतीनं ते लिहू शकतो. सो आपल्याला इथं जे फायनल मिळालं आहे ते CDF काय मिळालं 1 मायनस ई रेस टू मायनस 2x अशा पद्धतीनं मिळालं. आता मग हे CDF लिहिताना आपल्याला मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंतच्या सगळ्या रेंजसाठी ते लिहावं लागतं. f of x defined for all x belongs to R. So we have to write. मग जर समजा ह्या रेंजसाठी आपल्याला हे CDF मिळालं तर ह्या रेंज व्यतिरिक्त आता x इज ग्रेटर दॅन 0 तर x इज लेस दॅन 0 साठी काय असणार तुमचं CDF हा प्रश्न आहे ना. तर दॅट इज इक्वल टू 0 कारण x इज लेस दॅन 0 साठी तुमचं f of x परत काय असतं 0च असतं या पद्धतीनं. त्यामुळं ह्या रेंजसाठी तुमचं CDF पण 0 येतं. आपल्याला होल रेंज कवर करावी लागते मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंत. सो ती होल रेंज कवर करण्यासाठी आपण काय करतोय मग ह्या रेंज व्यतिरिक्त जी रेंज राहते त्यासाठी आधी CDF लिहिणार. सो x इज लेस दॅन 0 फॉर दिस रेंज CDF इज 0 सिन्स f of x इज 0 therefore CDF इज 0. f of x मुळात 0 असल्यामुळं इथं 0च पुट होणार. त्यामुळं ह्या रेंजसाठी इथं जी रेंज लिहिलेली आहे त्या रेंजसाठी तुमचं f of x 0च येणार आहे. आणि मग दुसरी रेंज जी राहते ही त्यासाठी आपण कॅपिटल f of x काढले CDF ते हे आलं आहे आपल्याला. सो फॉर दिस रेंज वी हॅव रिटन दिस CDF 1 मायनस ई रेस टू मायनस 2x. अशा पद्धतीनं आपण CDF एखाद्या डिस्ट्रीब्युशनसाठी काढू शकतो. ओके, हे एक सिंपल एक्झाम्पल झालं. कधी कधी आपल्याला इथं एकच रेंज दिलेली आहे आपल्याला अशा 2-3 रेंजसाठी एका ठराविक रेंजसाठी काहीतरी PDF असेल दुसऱ्या रेंजसाठी काहीतरी PDF असेल असं 2-3 PDF दिलेले असू शकतात आणि मग आपल्याला होल रेंजसाठी CDF काढायचं असतं. असे पण काही एक्झाम्पल्स असतात. आता इथं एक नोट दिले बघा. Note 1. We have seen above how to find distribution function given the PDF. We can find PDF from distribution function as follows. म्हणजे जर समजा आपल्याला CDF दिलं समजा डिस्ट्रीब्युशन फंक्शन आपल्याला दिलेलं आहे हे दॅट इज CDF तर त्याच्यावरनं PDF सुद्धा काढू शकतो. जे डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिलं आहे त्याचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हेरिएबल जर तुम्ही काढलं तर तुम्हाला तुमचं CDF सुद्धा मिळतं PDF मिळतं. CDFचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला PDF मिळतं. आता समजा आपल्याला CDF वरून जर एखादी इंटरवलमध्ये एखादी व्हॅल्यू एका इंटरवलमध्ये लाय होण्याची प्रोबॅबिलिटी काढायची असेल समजा तर आपण ती कशी काढणार आहोत. तर इथं ते एक फॉर्म्युला दिला आहे. समजा x ही व्हॅल्यू A आणि B ह्या इंटरवलमध्ये लाय होण्याची आपल्याला जर प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर फ्रॉम CDF आपण ती कशी काढू शकतो. तर x हे व्हेरिएबल कंटिन्युअस असल्या कारणानं ह्या सगळ्या ज्या इंटरवल्स आहेत A इज स्ट्रिक्टली लेस दॅन x इज लेस दॅन इक्वल टू B दॅट इज इक्वल टू probability that A is less than equal to x is less than equal to B हे आपण अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. सिन्स x is continuous these all intervals behave like a same. सो त्या केसमध्ये मग आपण हे कसं स्प्लिट करून लिहू शकतो तर CDFचा वापर करून ही समजा तुमची होल रेंज आहे ही तुमचा B आहे पॉईंट हा तुमचा A पॉईंट आहे. तर ह्या B पॉईंटपर्यंतचा सगळा एरिया म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू B त्यातून A पर्यंतचा एरिया वजा केला तर हा एरिया सगळा आपल्याला राहतो A टू B चा बरोबर आणि आपल्याला तोच काढायचा आहे. त्यामुळं आपण काय करणार आहोत प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू B मायनस प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू A म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू B म्हणजे f ऑफ B म्हणजे ॲट पॉईंट B
हिला तुमचं जे सी डी एफ मिळेल ते मायनस एफ ऑफ ए पॉईंटला जे सी डी एफ मिळेल ते, अशा दोन सी डी एफची ह्या पॉईंटच्या सी डी एफमधून ह्या पॉईंटचं सी डी एफ वजा केलं की तुम्हाला ही इंटरवल म्हणजे त्या सगळ्या इंटरवल ए टू बी असू दे, ए इज लेस दॅन इक्वल टू बी असू दे, ही जी इंटरवल आहे ए टू बीमध्ये लाय होण्याची जी प्रॉबिलिटी आहे एक्सची तुम्हाला डायरेक्ट सी डी एफवरून मिळेल, सिन्स एक्स इज अ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. एक्स कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असल्या कारणानं किंवा एक्स इज कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असल्या कारणानं तुम्हाला त्या पद्धतीनं सी डी एफचा वापर करून ती प्रॉबिलिटी काढता येईल एखाद्या इंटरवलमध्ये लाय होण्याची. ओके, आता आपण प्रॉपर्टीज बघूयात डिस्ट्रीब्युशन फंक्शनच्या. तर पहिली प्रॉपर्टी जी आहे ती म्हणजे नॉन निगेटिव्ह. आता एफ ऑफ एक्स हे नॉन निगेटिव्ह असतं कारण एफ ऑफ एक्स इज अ आपण काय म्हणूया इंटिग्रेशन ऑफ पी डी एफ. पी डी एफचं हे इंटिग्रेशनच असतं, म्हणजे पी डी एफ हा तुमचा नॉन निगेटिव्हच असतो ऑलवेज. सो पी डी एफ नॉन निगेटिव्ह असल्या कारणाने त्याचं इंटिग्रेशन जे आपण काढतो दॅट इज ऑल्सो नॉन निगेटिव्ह पार्ट, ऑर इट इज अ सिम्पली अ प्रोबॅबिलिटी आपण त्याला म्हणूया. सी डी एफ इज अ सिम्पली प्रॉबिलिटी, सो इट इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर नॉन डिक्रीजिंग, दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती नॉन डिक्रीजिंग. म्हणजे समजा ए हा पॉईंट बी हा पॉईंटपेक्षा लहान असेल तर ए पॉईंटचं जे सी डी एफ असतं ते बी पॉईंटच्या सी डी एफपेक्षा लहानच असतं, तर त्याला आपण म्हणायचं नॉन डिक्रीजिंग प्रॉपर्टी. इथं त्याचं प्रूफ आपल्याला दिलेलं आहे. समजा एक्स इव्हेंट ए इज ऑफ द एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन इक्वल टू ए अँड बी ऑफ सच एक्स दॅट एक्स लेस दॅन इक्वल टू बी. आता याच्यावरून आपल्याला असं जर म्हटलो आपण ए इज अ सबसेट ऑफ बी असं जर आपण म्हटलो, कारण ए इज अ लेस दॅन बी असेल तर ए इज अ सबसेट म्हणजे हा जो इव्हेंट लिहिला आहे आपण तो हा इव्हेंट बीचा तुमचा सबसेट झाला. कारण इथं तुम्ही बी हा घेतला पॉईंट, इथं ए घेतला, तर बीमध्ये कुठले पार्ट येणार आहेत, हा सगळा पार्ट येतोय इथं डिफाईन केल्याप्रमाणे. एमध्ये हा पार्ट म्हणजे हा जो आहे तो पूर्ण याचा सबसेट आहे. सो त्या पद्धतीनं तिथं लिहिलं आहे. आणि मग प्रोबॅबिलिटीच्या भाषेमध्ये ए इज अ सबसेट ऑफ बी असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए हे बी एस सी भाग 1मध्ये आपण बघितले प्रॉबिलिटी ऑफ ए इज लेस दॅन इक्वल टू प्रॉबिलिटी ऑफ बी असतं. ए म्हणजेच काय तर एक्स इज लेस दॅन इक्वल टू स्मॉल ए. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए एक्स इज लेस दॅन इक्वल टू स्मॉल ए that is less than equal to probability that x is less than equal to b. म्हणजेच हे जे आपण आता लिहिलं हे म्हणजे काय तर f ऑफ a आहे आणि हे म्हणजे काय f ऑफ b आहे. सो a इज लेस दॅन b असेल तर डिस्ट्रीब्युशन फंक्शन ॲट a इज लेस दॅन इक्वल टू डिस्ट्रीब्युशन फंक्शन ॲट b. दिस इज द नॉन डिक्रीजिंग प्रॉपर्टी. म्हणजे निश्चितपणानं तुमचं f ऑफ x जे असतं ते नॉन डिक्रीजिंग फंक्शन असतं. नॉन डिक्रीजिंग सिम्पली तुम्हाला लक्षात तुम्ही घेतलं तर जसं जसं तुम्ही एक्सची रेंज वाढवत जाल तसं तसं तुमचं ते सी डी एफ असतं ते डिक्रीज होत नाही, ॲटलिस्ट कॉन्स्टंट राहील पण डिक्रीज होत नाही, नॉन डिक्रीजिंग. ओके, अशा पद्धतीने. आता थर्ड जी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन फंक्शन ॲट मायनस इन्फिनिटी. ओके, तर डिस्ट्रीब्युशन फंक्शन ॲट मायनस इन्फिनिटी हे ऑलवेज इक्वल टू 0 असतं बिकॉज लिमिट ॲज एक्स टेन्स टू मायनस इन्फिनिटी एफ ऑफ एक्स कॅपिटल एफ ऑफ एक्स इज ऑलवेज इक्वल टू 0. कारण इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू मायनस इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स जर तुम्ही काढणार असाल तर मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणजे कुठल्याच पार्टचं तुम्ही काढत मायनस इन्फिनिटी टू मायनस इन्फिनिटी कुठल्याच पार्टचं तुम्ही काढत नाहीत, म्हणजे एका पॉईंटला असतं आणि एका पॉईंटला पी डी एफ हे ऑलवेज 0 असतं. सो पी डी एफ 0 असल्या कारणानं एफ ऑफ मायनस इन्फिनिटी इज ऑलवेज इक्वल टू 0. त्यानंतर एफ ऑफ इन्फिनिटी. एफ ऑफ इन्फिनिटी म्हणजे आता तुमचं इथं तुमचं मायनस इन्फिनिटी आहे आणि इथं तुमचं प्लस इन्फिनिटी आहे आणि ह्या अंडर येणारा सगळा जो एरिया आहे. आता इथलं तुम्हाला
डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढायचं. तर ह्या पॉईंटपासून खाली जो एरिया आहे तो सगळा एरिया म्हणजे होल एरिया अंडर दी कर्व, आणि होल एरिया अंडर दी कर्व इज ऑलवेज इक्वल टू 0 असतो. सो ह्याला इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स. सो दिस इज ऑलवेज इक्वल टू 1. इट इज तुम्ही एफ ऑफ एक्स म्हणजे सी डी एफचं होल रेंज जी काय आहे आपली सगळी संपूर्ण रेंजच्या ओव्हर जर इंटिग्रेशन घेतलं तर ऑलवेज इक्वल टू 1 असतं. त्याचाच वापर करून ही प्रॉपर्टी आपल्याला इथं जनरेट करता येते. सो इन दिस वे दीज आर दी प्रॉपर्टीज. आता इथं एक एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. त्याच्यासाठी आपल्याला सी डी एफ कसं काढता येईल ते बघूया. तर इथं काय दिलं आहे बघा, फाइंड डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ ए रँडम व्हेरिएबल एक्स हॅविंग पी डी एफ. हे त्याचं पी डी एफ आहे 1/2 e raised to minus mod of x minus 5 where x lies between minus infinity to plus infinity. आता याचं सोल्युशन काढत असताना इथं मॉड असल्या कारणानं वेगवेगळ्या एक्सच्या व्हॅल्यूजसाठी मॉडची व्हॅल्यू वेगळी येणार आहे. त्या पद्धतीनं आपण इथं काय करणार आहोत, एफ ऑफ एक्स लिहिणार आहोत. तर एफ ऑफ एक्स लिहिताना असताना मॉड म्हणजे मॅग्निट्यूड व्हॅल्यू आहे. आता ज्या एक्सच्या व्हॅल्यू 5पेक्षा जास्त आहेत त्यांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू तशीही पॉझिटिव्हच येणार आहे. त्यामुळे तो मॉड लिहिला काय आणि न लिहिला काय एकसारखा. सो एक्स फॉर एक्स इज अ ग्रेटर दॅन फाईव्ह तुमच्या ह्या मॉडच्या व्हॅल्यू पॉझिटिव्हच येणार आहेत आणि ते मायनस बाहेरचं तसंच राहणार आहे. आणि एक्स इज लेस दॅन 5 असेल तर त्यांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू काय येणार, तर ती मॅग्निट्यूड व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह येईल. आणि ही निगेटिव्ह आल्या कारणानं हा निगेटिव्ह आणि तो निगेटिव्ह तुमचा काय होईल, पॉझिटिव्ह एक्स मायनस 5 अशा पद्धतीनं इथं तुम्हाला ते मिळेल. त्यामुळं ही जी रेंज आहे ती अशा पद्धतीनं स्प्लिट होणार आहे या दोन पद्धतीनं. त्यामुळं ह्या दोन्ही रेंजसाठी हे 2 सेपरेट पी डी एफ आहेत असं समजू. आता ह्या 2 सेपरेट पी डी एफसाठी आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढायचं आहे. इट इज क्वाईट सिम्पल. सो मग नेक्स्ट टाईमला आपण केस पहिली जी आहे पहिल्या केससाठी आपण सी डी एफ काढू. इथं एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5 त्यासाठीचं पी डी एफ आपण इथं वापरणार आहोत. मग आता इथं ते वापरत असताना पी डी एफ आपली जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन वापरली. तर मायनस इन्फिनिटी इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू एक्स एफ टी डी टी इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू एक्स 1/2 e raised to t मायनस 5. इथं एक्सच्या ऐवजी टी लिहिले टी मायनस 5 डी टी. ते झाल्यानंतर मग 1/2 काय होईल, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल कारण ते कॉन्स्टंट आहे. ई रेस टू टी मायनस 5चं इंटिग्रेशन जे येणार आहे आपलं ई रेस टू टी मायनस 5 तसंच येईल. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह जे डिनॉमिनेटरला येतं दॅट इज 1. सो डिनॉमिनेटरला काही येणार नाही आहे तिथं. त्यामुळं त्याचं इंटिग्रेशन जे आहे ते इंटिग्रेशन ॲज इट इज सेम मायनस इन्फिनिटी टू एक्स असे त्याचे काय झाले, लिमिट्स झाले. तर आता त्याचं अप्पर लिमिट पहिल्यांदा ठेवलं तर टीच्या ठिकाणी आपल्याला एक्स लिहावं लागेल. सो ई रेस टू एक्स मायनस 5 मायनस ई रेस टू मायनस इन्फिनिटी असे त्याचे आपण लिमिट्स पुट केले. आता ई रेस टू मायनस इन्फिनिटी ऑलवेज इक्वल टू 0 असतो. सो तो निघून जाईल. त्यामुळं 1/2 ई रेस टू एक्स मायनस 5 इतकं तुम्हाला काय ह्या केससाठी सी डी एफ मिळेल. हे सी डी एफ ह्या रेंजसाठी आहे. आता दुसऱ्या रेंजसाठीचं सी डी एफ आपण काढूयात. केस 5 ज्या केस म्हणजे एक्स जे आहेत ते 5पेक्षा ग्रेटर आहेत त्या ठिकाणी. आता 5पेक्षा ग्रेटर म्हणजे आता तुम्ही जर इथं होल रेंज बघितली तर आपला एक्स इथं 5 म्हणजे ह्या रेंजसाठी आपल्याला काढायचं. आता सी डी एफ काढत असताना ही क्युम्युलेटिव्ह 5पेक्षा लहानसाठी आपण काढलं तर क्युम्युलेटिव्ह काढत असतो ना. आता 5पेक्षा ग्रेटरसाठी काढत असतो तर मायनस इन्फिनिटीपासून 5पर्यंतच्या एरिया प्लस 5पासून पुढचा पण एरिया अशा पद्धतीनं आपण तो सी डी एफ काढत असतो. ओके. सो
तो जो एरिया आहे तो दोन प्रकारे स्प्लिट होईल. -इन्फिनिटीपासून 5पर्यंत इथं लिहिले -इन्फिनिटी टू 5 FT/dt आणि 5पासून एक्सपर्यंतचा CDF काढायचा. सो 5 to x अशा पद्धतीनं -इन्फिनिटी टू x जो आहे तोच पूर्ण -इन्फिनिटीपासून ते एक्सपर्यंतचा एरिया ह्या दोन पद्धतीपर्यंत स्प्लिट होईल. 5पर्यंत आणि 5पासून पुढं असणार आहे. सो या पद्धतीने लिहिलं. आता -इन्फिनिटी टू 5 जो आहे त्यासाठीचा जो आपला PDF आहे तो PDFचा वापर इथं आपण करणार आहोत. -इन्फिनिटी टू 5पर्यंत साठी जो PDF आहे तो आपण इथं वापरला आणि 5पासून x इज ग्रेटर दॅन 5 साठी जो PDF आहे तो इथं वापरला. ओके. सो इंटिग्रेशन 5 टू x 1/2 e⁻t−5dt असं तिथं वापरलेलं आहे आपण. आणि आता ते फक्त इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे एवढंच. आता इंटिग्रेशन सॉल्व करत असताना ह्याचं इंटिग्रेशन जे आहे 1/2 e⁻t−5 तसं झालं. फक्त त्याचे लिमिट्स -इन्फिनिटी टू 5 असे आले. ओके. आणि मग आता त्या व्हॅल्यू पुट करणार. ह्याचं इंटिग्रेशन परत 1/2 कॉन्स्टंट बाहेर येईल आणि ह्याचं इंटिग्रेशन जे आहे ते -e⁻t−5 लिमिट्स 5 to x अशा पद्धतीने येतील. आता आपल्याला काय करायचं आहे ह्यामध्ये लिमिट्स पुट करून व्हॅल्यू काढायचं. आता e⁻t−5 टीच्या ठिकाणी 5 पुट केलं तर 5 - 5 0 येईल. e⁻0 1 आणि e⁻∞ ही -इन्फिनिटी जर पुट केलं तर e⁻∞ ऑलवेज इक्वल टू 0 असं मिळेल. आता ह्यामध्ये टीच्या ठिकाणी x पुट केला तर काय होईल -e⁻x−5 हे पुट झालं आणि 5 जर पुट केला तर इथं 5 - 5 0 होईल आणि e⁻0 ऑलवेज इक्वल टू 1 आणि हा लिमिट टाकतानाचा मायनस आणि ह्याचा ओरिजिनल फंक्शनचा मायनस असं मिळून तो प्लस होईल. मग अशी वरती ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने इथं पण होणार आहे. त्यामुळं आपण जर हे सिम्प्लिफाय केलं तर हे बघा पहिल्या टर्मसाठी 1/2 आलं आणि इथं हा 1/2 × 1 त्याचा 1/2 इथं लिहिलेला आहे आणि -1/2 × e⁻x−5 इथं लिहिलेलं आहे. 1/2 + 1/2 तुमचं काय होईल 1. सो 1 - 1/2 e⁻x−5 हा तुमचा CDF मिळाला. कशासाठी x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5 त्यासाठी CDF मिळाला त्या रेंजसाठी. मग आता दोन्ही रेंजसाठी आपण CDF काढले. तर पहिल्या रेंजसाठी जो CDF होता तो हा लिहिला इथं पहिल्या रेंजसाठी हा लिहिला इथं आणि दुसऱ्या रेंजसाठी जो होता तो हा CDF लिहिला. अशा पद्धतीनं आपण काय केले CDF काढले होल रेंज. आता ह्यामध्ये होल रेंज कन्वर्ट झाली म्हणजे -इन्फिनिटीपासून 5पर्यंतची रेंज इथं कंप्लीट झाली आणि 5पासून एक्सपर्यंत म्हणजे थोडक्यात 5पासून पुढंपर्यंतची जी आहे रेंज एक्सपर्यंतची टोटल ती इथं कवर झाली. सो या पद्धतीनं -इन्फिनिटीपासून एक्सपर्यंतची रेंज कंप्लीट झालेली आहे आणि मग हे CDF असा आपण वेगवेगळ्या ह्याच्यासाठी लिहू शकतो. ओके. सो दिस वॉज द एक्झाम्पल ऑफ CDF of continuous random variable x. So for in today's lecture we are going to stop here. You can solve multiple examples based on the CDF and can practice for it. Okay. Thank you for today.